नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कोणतीही भाषा आत्मसात करताना वाचन हा महत्त्वपूर्ण स्तर आहे. विद्यार्थ्यांना सुयोग्य वाचायला आले की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. वाचन क्षमता प्राप्त असली की लेखन आणि भाषण कौशल्य समृद्ध होते. वाचनातून भाषा समृद्ध होते. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो, तसेच त्यांच्या संपादन पातळीतही वाढ होते. जर परिचित विषयाशी संबंधित मजकूर असेल तर 4-5 शब्दांनी तयार झालेले वाक्य विद्यार्थी सहज वाचू शकतील. यासाठी आपण विविध कृती व उपक्रमही राबवू शकतो. चला तर मग आता आपण यासाठी एक कृती पाहू. या कृतीचे नाव आहे नवे शब्द नवे विचार रोज वाचू वाक्यचार. या कृतीसाठी जादुई पेटारा तसेच मराठी साहित्य पेटीतील वाचन कार्डांचा उपयोग करावा. यासाठी तुम्ही कल्पकतेचा उपयोग करून काही कार्ड तयार करू शकता. ही वाक्ये तयार करताना सर्व कार्डावरील वाक्य विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित असावीत हा विचार करावा. तसेच मजकूरही विद्यार्थ्यांच्या परिचित असावा. यामुळे अर्थपूर्ण वाचन होण्यास मदत होते. ही झाली या कृतीसाठी करावयाची पूर्वतयारी. आता आपण प्रत्यक्ष कृती कशी घ्यावयाची ते पाहू. यासाठी तुमच्या वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढी कार्ड तुम्ही वापरा. सुरुवात करताना सर्व विद्यार्थ्यांना एक कार्ड द्या. त्या कार्डावर विषयाशी संबंधित चित्र सुद्धा द्या. जसे पहा, सूर्य उगवला, सोनेरी किरण पसरले. आता जो विद्यार्थी प्रथम वाचेल त्याचे वाक्य फलकावर लिहा. आता ते वाक्य त्यांच्याकडून वाचून घ्या. ते वाक्य दिवसभर फलकावर राहू द्या. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी 5 मिनिटे याच कृतीसाठी द्या. प्रथम वाचेल त्याचे वाक्य फलकावर लिहा. याचा परिणाम असा होईल की दररोज वाक्य दिवसभर समोर राहिल्यामुळे विद्यार्थी सहज निरीक्षण करतील, वाचनाचा प्रयत्न करतील, वाक्यातील शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्गात प्रथम वाचण्याची स्पर्धा निर्माण होईल. हळूहळू सर्व विद्यार्थी परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतील. अशा प्रकारे हाच उपक्रम आपण गटामध्ये पण घेऊ शकता. यासाठी पुढील प्रमाणे कृती करा. 4 ते 5 वाक्यांचे एक कार्ड तयार करा. जसे की मुले शाळेत आली, येताना झाडाच्या बिया आणल्या, बागेत बिया पेरल्या, रोज पाणी घातले. अशा प्रकारचे कार्ड तयार होईल. ते ग्रुपमध्ये द्या. दररोज परिपाठानंतरची 5 मिनिटे या उपक्रमासाठी द्या. पूर्ण वाचनाचा सराव होईपर्यंत विविध मजकूर तयार करून वाचून घ्या. अशा प्रकारच्या नियमित खेळरूपी सरावामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळेल. आनंददायी शिक्षण प्रक्रिया ही होईल. ते स्वतः अशा कृतींचा सराव करतील. याला जोडून तुम्ही अजून एक उपक्रम द्या. बाजारात किंवा घरी जाताना मोठ्या बोर्डवर लिहिलेले वाक्य किंवा वर्तमानपत्रातील एखादे वाक्य वाचावे व वर्गात येऊन सांगावे. ते वाक्य शिक्षकांनी फळ्यावर लिहून घ्यावे. जसे की कणकवली शहरात मुसळधार पाऊस पडला. सेल सेल साडी सेल. पुढे गतिरोधक आहे. शिक्षक बंधू भगिनींनो,
या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.